नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला नेहमी विचारतो, हसताय ना? आणि हो म्हणताय ना, चला हवा येऊ द्या. तेव्हा काल प्रॉमिस केल्याप्रमाणे रमा माधव टीम बरोबर पुन्हा एकदा या चित्रपटाची हवा करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमचा आवडता कार्यक्रम, चला हवा येऊ द्या. प्रसाद, एक गाणं आहे या सिनेमामध्ये की राघव बसलेले असतात आणि अदिती राव याची तो मुजरा केलेला आहे. मला असं कुठून तरी आपली खबर आली की त्यावेळेला काहीतरी गंमत झाली होती ते गाणं शूट करताना. ते काय होतं? मी नाही सांगितलं. तसं मुळात खूप लाजरा बुजरा माणूस आहे. आणि अशा प्रकारच्या गाण्यांची मला सवय नव्हती, त्यामुळे जरा थोडासा बुजलो होतो थोडस. पण ते चेहऱ्यावर नाही दिसलेलं बुजले, पण माझ्यातल्या अभिनेत्यांनी माझ्यातल्या माणसावरती मात केली. मग आता दिग्दर्शिका बाईंना विचारूयात की हे बोलतायत एवढंच आहे की आणखीन काही आहे? मुळात फोनवर त्याला जेव्हा कळलं की चित्रपटामध्ये एक असा नृत्य आहे, तो कोण आहे कोण आहे कोण आहे. बरं, एरवी काही विचारायला फोन करे ना की माझ्या डेट्स कोणत्या, मी कधी यायचंय, मी काय करायचंय, याच्याबद्दल काही नाही. अरे डान्स कोण करणार आहे, डान्स कोण करणार. आणि मग एक दिवशी सरोजजींनी नाव सुचवलं अदिती हैदरी. तर मी त्याला सांगितलं, मी फोन केला मग त्याला, म्हटलं प्रसाद ठरलं बरं का, अदिती राव हैदरी डान्स करणार. काय? तर मला काही त्या कायचा अर्थ कळला नाही तेव्हा. मी म्हटलं की का, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 नाही. आणि कट्टू सेटवर आल्यावर काही म्हणजे साहेबांची वाचा बंद, म्हणजे ही वॉज सो मेस्मराइज्ड. मी झॅप, म्हणजे मला कळत नव्हतं की मी म्हणजे फार सुंदर दिसते एकतर ती, आणि अप्रतिम कोरिओग्राफ केलं. आणि त्यांनी ते अंगवळणी पाडून घेतलं होतं, म्हणजे त्या पद्धतीचा डान्स आणि ते सगळं आणि त्या अदा असं बघायची आपल्याला सवय नाही ना, म्हणजे त्यामुळे मी एकदम बावरून गेलो होतो. आणि मुळात लाजरा बुजरा आहे मला सांगितलं. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण बसलो नक्की कुठे. कॅफे तर तिकडे दिसतोय, ही जागा कोणाची? तर ही जागा आहे एका खूप मोठ्या माणसाची, जे या गावचे तुकरटवाडीचे सरपंच आहेत. कुठली वाडी? तुकरटवाडी नावाचं हे गाव आहे. अरे पाहुणे बोलत आहे, आम्हाला सांगत नाही म्हणजे काय? तमाम प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, तमाम प्रेक्षकांना अत्यंत शांत बसून घ्यावे, अत्यंत शांततेने बसून घ्यावे. कार्यक्रमाला लगेच सुरुवात होता, अत्यंत शांततेने बसून घ्यावे. आपले इथे फार मोठे मोठे सेलिब्रिटी आलेले आहेत. संपूर्ण आयांना माझी नम्र विनंती आहे, त्यांनी आपल्या लेकरांचे हात सोडू नये. आज या ठिकाणी मोठे मोठे सेलिब्रिटी आलेले आहेत, त्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी तुकरटवाडी ग्रामपंचायतचा सरपंच या नात्याने मी या ठिकाणी करत आहोत, लक्षात ठेवा. तर आज ते चिट्टी कुठे गेली? ते चिट्टी कुठे गेली? चिट्टी, अरे यार ती चिट्टी कुठे गेली? अरे तंबाखूची पुडी आहे. नाही ते हा एक मिनिट हा. तमाम माझ्या या अत्यंत महत्वाच्या पाहुण्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. हे काळा काळा का दिसेल? काढा ते काढा. हा चष्मा. हा नमस्कार. तर आज या ठिकाणी अत्यंत महत्वाचे मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. तर सर्वप्रथम मी स्वागत करतो मान्य श्री मृणालताई कुलकर्णी यांचं. साधारण 100 म्हणतो. तर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे लहान लेकरांमध्ये सोनपरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि टर्मरिक फॅक्टरी होल्डर मृणालताई कुलकर्णी यांचे स्वागत दूध संघाचे अध्यक्ष श्री भारत गणेश पुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आले इकडे माग. हे बघा तुम्ही जर इकडे एक मिनिट द्या ना. काय झालंय, ग्रामपंचायत या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ना एवढं एकच बुके सँक्शन झाला, त्याच्यामुळे तो सगळ्याला वाटण्यात येणार आहे. तर मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आज या आपल्या तुकरटवाडीमध्ये या श्रावण महिन्याच्या पवित्र या मोक्यावरती आज या ठिकाणी शंकर महादेवन आलेले आहेत. ते येणार होते, पण ते याच सिनेमाच्या प्रमोशन साठी दुसऱ्या गावात गेलेले आहेत. हे लिहिणार कोण मग आता इथं? ठीक आहे, शंकर महादेवन आज आपल्यात नाही आहेत. इथे नाही. क्लिअर करा. अरे ऐकून घ्या, आज या रंगमंचावर नाही आहेत. पण तरी तुम्हाला सांगतो, ही अत्यंत आनंदाची बाब होती आपल्या गावासाठी. कारण तुम्हाला एक गमतीचा किस्सा सांगतो सर मॅडम, ऐकून घ्या. आम्ही आमच्या गावामध्ये शंकर महादेवन स्पर्धा भरवली होती. म्हणजे
शंकर महादेवन टाईप जे गाणं म्हणून दाखवतील त्या पोरापोरांना बक्षीस आम्ही देणार होतो. पण इथं मला सांगायला अत्यंत दुःख होते का त्या कार्यक्रमात आमच्या गावातले 4 पोरं गचकले. शंकर महादेवांचं जे ब्रेथलेस गाणं आहे ते त्यांनी गाण्याचा प्रयत्न केला, पण नेमका कुठं ब्रेथ घ्यावा ते त्यांना समजलं नाही आणि तिथेच त्यांचा ब्रेक झाला. पण असो, अशा गमती जमती खेड्यापाड्यामध्ये अशा घडत असतात. त्याबद्दल आपण काही वेगवेगळे अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. पण मला सांगायला अत्यंत आनंद होते का आता मी ज्या पाहुण्याची ओळख करून देणार आहे ते म्हणजे माझे खास आवडीचे पाहुणे आहेत. संपूर्ण आयांना माझी नम्र विनंती आहे, त्यांनी आपल्या तरुण पोरींचे हात घट्ट धरून ठेवा. अजिबात सोडू नका, अजिबात सोडू नका. आपल्या मदमस्त आदांनी तरुणींना घायल करणारे आणि विशेष म्हणजे कारण राजकारण, नवरा आवली बायको लवली आणि विशेष म्हणजे हीच माझी विशेष या चित्रपटांचे कलाकार माननीय श्री प्रसाद ओक यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करावा. प्रसाद ओकची ओळख मी काय करून देणार, त्यांची ओळख करून देणे म्हणजे सूर्याने मेणबत्तीला प्रकाश दाखवण्यासारखे आहे. उलट होतं, चुकून उलट होतं. हो काय, मेणबत्ती मेणबत्तीला सूर्याने प्रकाश दाखवण्यासारखे आहे. तुम्ही मेणबत्ती स्वतःला म्हणा ना कधीतरी. स्वतःला मेणबत्तीने प्रकाश दाखवण्यासारखं आहे. असू द्या, लक्षात घ्या. तर अशा या हुरहन्नरी कलाकाराचं स्वागत, हुरहन्नरी कलाकाराचं स्वागत आपल्या पतसंस्थेचे कोषाध्यक्ष मान्य श्री भारत गणेशपुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. घ्या सर, घ्या सर, घ्या सर, घ्या सर. मला अजून खूप साखर. आपल्या या शहरामध्ये मोहनजोदाराचे पोस्टर लावून, मोहनजोदडो नाही येते, अच्छा हडप्पाचे पोस्टर लावून, हडप्पाही नव्हतं ते, अजिंठा म्हणायचं असेल ते. अजिंठा वेलूरचे पोस्टर लावून प्रसिद्ध झालेल्या सोनाली ताई कोण लिहिलं बे, ताई कोण लिहिलं, ताई कोणा लिहिलं इथं? मी नाही आहे रायटर याचा, मला माहित नाही ते कोण लिहिलं. सोनाली कुलकर्णी यांचं स्वागत बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. देऊन टाका त्यांना, देऊन टाका. हा, देऊन टाका, देऊन टाका त्यांना. वा, 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 वा. अरे आणि विशेष म्हणजे लक्ष द्या, विशेष म्हणजे मॅडमचं या गावामध्ये विशेष स्वागत आहे. कारण आमच्या गावामध्ये मॅडमची 357वी सुपारी आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या स्वागत करा सुद्धा. खास म्हणजे पुण्याचे असून सुद्धा अत्यंत दिलदार स्वभावाचे माननीय श्री रवींद्र मंकनी यांचं जोरदार टाळ्यातून स्वागत करा. आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना, पण कसं असते, घर असते, आपला संसार असतो, लेकरबाळ असतात, त्यांच्या काही आवडीनिवडी असतात, त्यांच्या काही इच्छा असतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या काय पूर्ण होत असतील तर त्या करायला काय हरकत नाही बा, असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की माननीय श्रुती मराठे यांना माझं असं सांगणं आहे का जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री प्रतापराव गणेशपुरे यांच्याशी तुम्ही लग्न करून त्यांना उपकृत करावे अशी माझी नम्र विनंती आहे. प्रतापराव गणेशपुरे माझे पुत्र आहेत, त्यामुळे पुत्र हट्टापायी मी हे या ठिकाणी मागणी मागतो. त्यामुळे श्रुतीताईंनी ती मागणी मान्य करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांनी मागणी मान्य केली, मागणी मान्य केली तुम्ही. आता त्यांच्यासोबत मी फोटो काढणार आहे. फोटो कुठे फोटोग्राफर आलो चल, ये पटकन, ये पटकन इकडे, पटकन सुनबाई सोबत काढा एक फोटो. ए छतली, क्या बोलेगा अभी? हाँ मैलम दला लीद. ओके लेली. ओके मैलम आता. ओके अँड ऍक्शन. काय यांनी मला हा चौक भाड्याने दिलाय, मी काही बोलू शकत नाही. ते आले की आता गप्प राहावं लागतं मला. ते सरपंच आहेत गावचे, काय करणार. सॉरी, मी त्यांच्या वतीनं माफी मागतो तुमच्या सगळ्यांची. पण चला, एक चांगलं झालं की एक सुनबाई मिळाला त्यांना. प्रसाद, सारेगमपचे तुम्ही विनर आहात जेव्हा सेलिब्रिटी पर्व झालं, तो एक्सपिरियन्स कसा होता? अरे अप्रतिम एक्सपिरियन्स होता. मग प्रसाद आपल्या बरोबर आहेत, माईक सुद्धा आहे आमच्याकडे, मग एक गाणं झालं पाहिजे की नाही? डॉक्टर, तुझ्या विनंतीला मान देऊन नक्कीच गातो मी.
तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, सोनाली पण फार अप्रतिम गाते क्या बात है. आणि तिच्या गाण्याची झलक आपल्याला आता या वा, गाण्यातून वा. दिसेल. तर एक छोटंसं डुएट गातो. सोनाली इथे आहे, श्रुती तू पण आहेस आणि तुम्ही दोघी उत्तम डान्सर आहात. येस. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यापेक्षा एक उत्तम डान्सर आमच्या घरात पण आहे. ऍक्च्युली काय झालंय, तो प्रॉब्लेम असा आहे, आमचे बाबा विसरतात. त्यामुळे आमचे बाबा दररोज एक नवीन आई घेऊन येतात. चूक त्यांची नाहीये, त्या पद्धतीने नाही आणत ते. त्यांना वाटतं की हीच आपली बायको आहे की काय, म्हणून ते घेऊन येतात आमच्या घरामध्ये. तर तशी एक बाई आमच्या घरामध्ये आहे. आले आले. लेफ्ट 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 लेफ्ट. हा करेक्ट. स्ट्रेट. नो. काय झालं? सांगायचं मी का नाही म्हटले असते. पाहुण्यात ना पाहुण्यासारखं राहा ना. पण मी काहीच केलं नाहीये. वाजव रे. काय काय झालंय? बघा बघा. जपून जपून. नेहमीच आहे, काही नाही असं काही नाही. नेहमीच आहे म्हणे. देऊ का देऊ का मी देऊ. नको है. प्रॅक्टिस करत जा ना जरा, काय करायच्या आधी. डायरेक्ट गाणं सुरू करते. काका कसा वाटला माझा डान्स? हा कसा वाटला? छान छान. मग पैसे द्या ना, फुकट बघणार का? पाकिट मागे ठेवलंय. नाही नाही, पैसे पाहिजेत. पुण्याचे असून पैसे देत नाही तुम्ही, फुकट बघता. म्हणून पाकिट मागे ठेवलंय पुण्याचं. पाकिट नाही काढा आता. बरं ठीक आहे, नका नंतर द्या. हा मी लिहून ठेवते.
पेन्शन सुरू झाले की द्या. नका बाई, कोणाकडे जाऊ नका, आता घरीच सरळ. कोण? ते आलेत ना. कोण ते? हे तुला नाही माहित. नाही, मला माहिती आहे ते, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. प्रसाद ओक आहेत ते. सर का आमचंच आहे ते. आधीसारखंच बघतोस म्हणजे. आठवते तुला? आपण शाळेत असताना गावी निवडुंगाच्या झाडाखाली बसायचो. तेव्हा तो माझ्या अंगावर काटा आलाय, तो अजून तू यायचंस आणि गचकन थुकायचंस च्विंगम तोंडातलं. तुला आठवतंय? काय? तू एकदा गजरा आणला होतास माझ्यासाठी. चल. हा, आणि तो माझ्या केसांमध्ये माळला होतास आणि पाठीमागून बकरी आली आणि ते खाऊन घेऊन गेली. तुला माहितीये, दुसऱ्या दिवशी ती बकरी मेली. प्लास्टिकचा आणला होतास गजरा, मेल्या. असं करू नकोस हा. हा, नाहीतर अगं बाई, नवीन पाखरू आलंय जणू. माधवा, कितीला आहेस? कितीला आहे? तो काय वडापाव आहे का कितीला आहे विचारायला? सॉरी, माय मिस्टेक. कितवीला आहेस? माझं MA झालं, MA सोशॉलॉजी. मला सोशल तेवढंच ऐकते बाबा, एवढं नाही ऐकत असेल मला. जाऊ दे, लहान आहे, उगाच बालमनावर परिणाम नको नाही का. नशीब कळलं तुम्हाला. बाकी काय बॉडी आहे रे. बदल आता किती वर्ष तीच घालणार होती. ओ माय गॉड, मृणाल मॅम. बर 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 बाई, नाहीये तुमच्याकडे. मला माहितीये तुमच्यापेक्षा गोरी मीच आहे. उगा तुमच्याकडे आले तर उगा तुम्हाला कॉम्प्लेक्स. हिला पण बोलवलेस इथं? हा, का का एवढा राग का पण त्यांच्याकडे बघून तुम्हाला? राग म्हणजे आज सगळ्यांना सांगणार आहे मी. काय? नटरंग मध्ये हिच्याऐवजी मीच होते तिथे. नटरंगच्या गाण्यामध्ये सुरुवातीला जी पाठ आहे ना ती माझी आहे. त्यानंतर अख्खं गाणं हिच्यावर शूट झालं. मी विचारलं रवीला, का का असं कसं का केलंस तू, का केलंस? तर म्हणाला माझं पाठांतर चांगलं नाही आणि माझी पाठवणी केली त्याने. फक्त बघ कशी घरा डोल्याची. हे बघा, तुम्ही असं नाही करायचं. द्यायचंय चॅलेंज ना तर समोरासमोर घ्या. त्या अरे. इतक्या सुंदर डान्स करू शकतात जेवढं तुम्हाला जमूच शकत. माझ्यापेक्षा सुंदर. अरे मग हा, प्रसाद म्हणाले, प्रश्नच नाही. चला या. आम्हाला तुम्ही घ्या चॅलेंज. हे जे काय ना, हे चॅलेंज घ्याच तुम्ही. नाच नाच, किती नाचतेस दाखव मला. ओ! शिवाई. हा. त्यात काय काय नारिक नारिक. हा, नाचा नाचा नाचा. थांब मेले थांब. मला नमस्कार करू दे आधी. यांना हरवायचं आहे, खायची गोष्ट नाही, कळलं का? वा, अगं बाई, दूध तू गेलं माझं. खरं तर काय आहे की सगळेच कलाकार बिझी आहेत खूप, तरीही ते इतका वेळ आपल्याला देत आहेत आणि आमच्या कॅफेमध्ये ते आज बसलेले आहेत. तर तुम्ही आमच्याकडे आलात, मला खूप आनंद झालेला आहे. पण मी तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये. तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर मला द्यायचं. सगळ्यांची गिफ्ट्स याच्यामध्ये आहेत आणि कॅप्टन ऑफ द शिप ज्यांना म्हणतात त्या असतात दिग्दर्शिका, त्यांना मला ह्या सगळ्यांची गिफ्ट द्यायची आहेत. कुठलाही चित्रपट चांगला होण्यासाठी त्या चित्रपटाचं संगीत पण फार महत्त्वाचं असतं आणि या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे
आनंद मोडक काकांनी. पण आज आपल्यामध्ये ते नाही आहेत. संगीतातला त्यांचा मला वाटतं जो प्रवास होता त्या प्रवासातला हा त्यांचा शेवटचा सिनेमा एक संगीतकार म्हणून. पण आपल्यासोबत काही माणसं आहेत जे त्यांच्या आठवणी इथे जागवणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. या चित्रपटाचं संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीत ज्यांनी केलेलं आहे नरेंद्र भिडे यांचं आपण स्वागत करूयात. तर या चित्रपटामध्ये 5 वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आहेत आणि ती गाणी ज्यांनी गायलेली आहेत ते सिंगर्स सुद्धा इथे आलेले आहेत आणि मला आनंद वाटतो सांगायला की झी मराठीच्या सारे ग म प मधून ही मंडळी आपल्याला भेटलेली आहेत. जोरदार टाळ्या आर्या आंबेकरसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मधुरा दातारसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रियांका बर्वे यांचं. आणि यानंतर मी या मंचावरती बोलावणार आहे मराठी संगीतातला चॉकलेट हिरो ऋषिकेश रानडे. आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. तर आता गायकांची महफिल आहे बाबा. ऋषिकेश आहे, आर्या आहे. तर मला एक एक करून तुमच्याकडे यायचं. ऋषिकेश, मला तुम्हाला विचारायचं की आतापर्यंत अनेक पद्धतीची गाणी तुम्ही गायलेली आहेत आणि या सिनेमाच्या निमित्ताने एक रोमॅन्टिक सॉन्ग तुम्ही गायले. काय अनुभव तुमचा? इतक्या अप्रतिम भव्य दिव्य निर्मितीचा एक भाग आम्ही सगळेजण आहोत याचा प्रचंड आनंद आहे. गायक आल्यानंतर त्याची जी खासियत असते ती म्हणजे त्याची गायकी. आणि माझी इच्छा आहे की आता तू तेच गाणं आमच्या समोर गावं. पण नुसतं गाणं नको ना, ज्यांच्यावर चित्रित झालंय ते दोघेही आपल्या समोर आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी ते परफॉर्म करावं. क्या बात है. मधुरा, तू सुद्धा या सिनेमामध्ये गायलेली आहेस. तुझा काय अनुभव होता? माझा अनुभव खूप सुंदर होता. मी आत्तापर्यंत हिंदी मुजरा स्वतःचा असा कधी गायला नव्हता, त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि रेकॉर्डिंगचा एक्सपिरियन्स पण खूप सुंदर होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोडक काका तर होतेच तिथे मला गाईड करायला, पण मृणालताई पूर्ण वेळ हजर होती. आणि कसं आहे ना की त्या मुजऱ्यामध्ये सुरुवातीला प्रोज आहे, डायलॉग्स आहे, ते जे ॲक्ट्रेस म्हणेल तर त्याच्याऐवजी ते मलाच म्हणायचे होते. त्यामुळे मला म्हणजे शेवटी असं झालं होतं की मृणालताई फक्त नाचायचीच बाकी राहिली होती. ती मला इतकं करून दाखवत होती ती की तिथे लटका राग पाहिजे, इथे मग ते नाहीये, तू करून दाखवून त्यांनी काय दाखवलं ते. मी अशी विनंती करीन की प्रसाद तू इकडे ये. आता फील आहे, आता फील आहे बॉस. नाही मी एवढं आधी तिला पण सोनाली आपल्याकडे ती करू शकते. नाही तू पण दाखव. मग मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा. सोनालीला खूप इच्छा होती डान्स करायची. अच्छा, पण या चित्रपटात तिने वेगळी भूमिका केली आहे. पण डान्सचं तिचं पॅशन आहेच ना, ते आपण आता वापरू शकतो. आणि ह्या ऍक्च्युली ना ह्या गाण्यामध्ये सोनाली दिसलेलीच आहे 2-3दा, दिसलेलीच आहे, हो. पण बिचारी फक्त तुझ्यामुळे रडते अरे एवढंच मी दिसलंय मी actually. आधी तिकडे सोनाली म्हणूनच बघत होतो. बघ, सोनाली, हे तुला माहिती होतं का? हे तुला माहिती होतं का? काय गरज होती जायची? मग चला ना, समजा सोनालीच या गाण्यात असती तर काय झालं असतं? एक छोटा चंक आम्हाला बघायचा.
थँक्यू सो मच प्रसाद, थँक्यू सोनाली, आणि जोरदार टाळ्या मधुरासाठी झाल्या पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अशी एक चाल मला तुमची माहिती आहे जी ओ.आर. रेहमानला पण जमणार. नाव ऐकल्यासारखं होतं. नाव ऐकल्यासारखं होतं असं ते म्हणतात. O.R. रेहमान काहीतरी म्हणतात. अशी एक चाल तुम्हाला येते ती मला माहिती. मला हा मला चाल येते. हो हा हा उंट चाल. ही कशी गायची नाही, ही गायची चाल नाही, मग पायची चाल आहे. हा एकदा करून दाखवा सगळ्यांना म्हणजे कळेल काय चालीचा माणूस आहे. परत एकदा अरे हे विशेष आहे, नाही जमणार. कसं 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 मला हे हा, फार चला शिकवायचं. असं- हा हा सगळं असं करायचं असं करायचं? असं करायचं. हा, इकडे टाका. हे धोत्रात अडकायचं प्रकरण आहे तुमचं तुम्हीच करा काय. लिटिल चॅम्पचा जो प्रभाव होता तो अजून सुद्धा आर्या आहे. आणि या सिनेमामध्ये तू एक आगळं वेगळं गाणं म्हटलंस जे लहान मुलांवरती चित्रित झालेलं आहे. मी आणि शरयू दाते आम्ही हे गाणं गायलं आहे. तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही हमाम्मा असा उच्चार करा किंवा लाडी गोडी नका म्हणू, लाडी गोडी असं म्हणा, म्हणजे ते वा. छोट्या मुलांचे उच्चार वाटतील. आणि हे सगळं मोडक काकांनी आमच्याकडनं गाऊन घेतलं. तिकडे ते पूर्ण वेळ आमच्या इथे बसले होते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स आहेत मोडक काका, असं मला म्हणावं असं वाटतं की ते पूर्ण वेळ इतके एनर्जेटिक होते. आम्ही दमलो पण मोडक काका दमले नाही. वा वा वा. मग आता जे गाणं, ज्या गाण्याचा उल्लेख तुम्ही करत होतात ते तुझ्याच तोंडून मग ऐकूयात. एकदा जोरदार टाळ्या आर्यासाठी. जो अंतरा सिनेमात नाही आहे असा एक अंतरा मी लोकांसाठी सादर करते. वा वा. जोरदार टाळ्या श्रुतीसाठी. क्या बात आहे. आलोक, तुला माहिती नाहीये की तू जसा समोर आलाय सगळ्यांच्या, अनेक दिग्दर्शक तुझ्या पाठी लागलेत की तुला साईन करायचंय. त्यातला एक दिग्दर्शक माझ्या घरात आहे, जो माझा जुळा भाऊ आहे. त्यानं असं ठरवलं की त्याची नेक्स्ट फिल्म तुम्हा दोघांना घेऊनच करायची आणि ती ऐतिहासिक फिल्म आहे. परत क्या बात है. तर हे तुमच्यासाठी खूप मला वाटतं अचिव्हमेंट आहे. आणि नाम लियावर शैतान हाजीर म्हणतात ना, तशातला प्रकार आहे. मी एक हॉलिवूड अर्थात सिनेमा करतोय, ऐतिहासिक सिनेमा करतोय. ऐतिहासिक करतोस. बर, का यांनी ऐतिहासिक केला, मी नाही करू शकत? करू शकतो ना, तू काही करू शकतो. हॉलिवूडचा ऐतिहासिक सिनेमा कसला? आहे. हॉलिवूड अच्छा, हॉलिवूड. हा हॉलिवूडचा ऐतिहासिक सिनेमा आहे. बापरे. तर तुमच्या दोघांना मी कास्टिंग केलेलं आहे ऑलरेडी. Casting म्हणायचं त्याला. बच्चा तू टेन्शन मधले त्याला क्लिअर बना देगा मैं. ओहो. फक्त आता लुक साठी एक थीन आपल्याला इकडे करायचं आहे. ओके ओके, तुम्ही इकडे या. तुम्ही प्लीज हा मॅम इकडे उभेला. तुम्हाला विलन किडनॅप करतो. तुम्ही बोलता खूप डायलॉग आधी द्यायचं ना. एवढी तुम्ही बोलता बताव. एवढे डायलॉग्स आहेत. नाही हे खूप वेळा बोलायचंय तुम्हाला. अच्छा. एकदम रिअल वाटलं पाहिजे. Okay. ओके okay. त्याच्यानंतर विलन हतेल. अच्छा, विलन पण आहे याच्यामध्ये. विलन विलन कोण आहे विलन? स्पेशल इंटली. अरे चल, एक मिनिट. हॅलो, कोण आहे हे? कोण आहे? एक मिनिट.
पप्पा पप्पा हे काय आहे? काय फालतूगिरी? विलन आहे आमचा, विलन आहे. 1 मिनिट. हा तुमचा विलन आहे. विलन आहे. तुम्ही काय बोलवता ऐतिहासिक सिनेमा करणार? हा कसला ऐतिहासिक सिनेमा? मग ऐतिहासिकच आहे. नाव काय सिनेमाचं आमच्या? काय? गॉड जिल्हा पुणे. गॉड जिल्हा पुणे. त्यातला हा डायनोसॉर आहे. अरे पण ऐतिहासिक कसा होईल? हाय ऐतिहासिक. पुण्यातल्या आलतीत घेतल्यावर ते ऐतिहासिक होतो. हा आमचा विलन आहे. बरं, पुढे काय होतं? किडनॅप करणार तुम्हाला. घाबरू नका. नाही खरं खरं नाही ना. हा. एवढा डेंजर नाही तो. आणि तुम्ही हिरो. तुमचे डायलॉग तुम्ही येता वाचवायला. तुमची फाईट सिक्वेन्स आहे. क्या बात. ओके सुपर. त्याच्या आधी डायलॉग आहेत तुमचे. डायलॉग हाँ कॉन्सन्ट्रेशन. कुत्ते कमीने मैं तेला खून पी जाऊंगा. आता माझी थटकली. ओके आता माझी थटकली. आली रे आली तुझी पाली आली. हातही करायचं सगळं. फुल ऍक्शन. ओके ऍक्शन. पण थांबा ना, लीड सिक्वेन्स सांगा. ते त्या बचाव म्हणणार, मी बचाव म्हणणार. त्यानंतर काय? हे डायनोसॉर ओरडणार. मध्ये डायनासोर ओरडतो. या मग ओके त्याच्यानंतर तुम्ही बोलता कुत्ते कमीने मैं तेला खून पी जाऊंगा. ऍक्शन. बचाओ 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 कोई बचाओ. हाय 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 बचाओ 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 बचाओ. डायनोसॉर ओरडणार आहे आता. हा. बोला बोला dialogue. कुत्ते कमीने मैं तेला खून पी जाऊंगा. आता माझी सटकली. अरे माझी सटकली. ये अच्छा है. ये गलत है. कुत्ते कमीने इधर होती. आता माझी थटकली. होती. बचाओ 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 डराव डराव बचाओ बचाओ डराव डराव. कधी येणार कधी किडनॅप झाला. बचाओ बचाओ माझी सटकली. बरोबर ना. आता माझी सटकली. मैं तेरा खून पी जाऊंगा. कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जा. आली 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 वारी आली. आता माझी सटकली. किर असे डायनासोर करतो का? ए लाटली ताथी नाही ना तो. लाटकी त्यांचा आवाज आहे. तुला काय करायचं आहे? ते ऍक्टर त्यांना काहीतरी शंका आहे डिरेक्टर. हा सीन काय अजून एक वेगळ्या काम पद्धतीने करो. अलग पद्धति मतलब कैसा क्या तुम अभी थोड़ा सा एक्शन करो कुछ. Action. Okay, कराटे आता है तुमको? कराटे के लिए मेरे को ट्रेनिंग लगेगा थोड़ा एक. ट्रेनिंग लगेगा. हाँ. इधर आ जाओ पापा. हाँ. डू वन थिंग. ऐसा कर लो. ऐसा करो. कॉन्सेंट्रेट करो. दोनों आवाज में बहुत फर्क है. एक्चुअली सस्पेंस तो भी था कि हमारा डायलॉग था, ये हमारा हीरो लेता है. वो ऐसा फाइनल में तुमको मार देता है और वो जीत जाता है. ही धमाल अशी सुरू राहणार आहे. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. तुम्ही सगळेजण लोकांमध्ये तर खूप लोकप्रिय आहातच, पण इथे जे लोक बसलेले आहेत त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मी आता माईक त्यांच्याकडे देणार आहे. बघूया त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत. ले सर तिकडे यायचं मला. पहिलं काय ते विचारा तरी. मला सोनाली जीन बरोबर बोलायचंय. तिथून बोलू शकतात तुम्ही, इथून नाही बोलायचं नाही, जरा जवळून बोललेलं चांगलं वाटेल. अरे अरे काय आपलं नाव काय? अश्विन वाळून. या जोरदार टाळ्या अश्विनसाठी. प्रसाद सरांनी स्वतः उठून त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. तर बसा, तुमचं काय म्हणणं ते मांडलं तरी. गॉगल पाहिजे तुम्हाला?
चालेल. उघडा पडलं. आहे चांगला आहे. सायलेन्स. त्यांना फार महत्वाच्या गोष्टी बोलायच्या. थोडा हात लावू शकतो. नाही नाही, लावला. तुला काय विचारायचं ते विचार. थांब. समजा मी सोनाली कुलकर्णी. दे ना हात, दे ना हात. अरे आता बोल. आज तक जो मेरे सपनों में थी, आज वो मेरे आंखों में है. गॉगल. काढतोय. क्या ये आंखें आखिरी दम तक साथ देगी? म्हणजे काय आय डोनेशन करायचं तुम्ही? नाही 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 नाही. सोनाली, माझ्याशी लग्न करशील? हात द्या ना. मी खरी आहे. हे खरे आहेत त्या. आणि मान्य आहेत तुमच्या भावना मला, पण भावना एवढ्याही अनावर होऊ देऊ नका तुम्ही. आणि जे काही तुमच्या मनातले भाव आहेत ते तुम्ही सांगितलेले आहेत एका भावाप्रमाणे. तर एक छानसं एक गाणं होऊन जाऊ दे यांच्या नात्यावरती. तुषार प्लीज प्लीज यार, ये जॉब झालं पाहिजे. इथं परफॉर्मन्स झाला पाहिजे विदाउट हातात घेता. कर ना. तिथेच बसून कोणाला प्रश्न विचारायचे का? मला सोनाली मॅम सोबत डान्स लावणी शिकवणार तुम्ही? या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि मला काय कोण हे हिरवे शर्ट वाले आहेत ना, हिरवे शर्ट वाले. तुम्ही जरा उभे राहो. हिरवे शर्ट तुम्ही. हे माझ्या बाबांसारखे नाहीत वाटत तुम्हाला? या जरा, तुम्हाला डान्स शिकायचा. पप्पांसारखे काय नाव आपलं? प्रकाश धोत्रे. प्रकाश धोत्रे साहेब, आपण काय करता? मी पटनाच्या कंपनीत कामाला आहे. प्लीज तुम्ही शिकू शकता त्यांच्याकडून लावणी. मला नाही शिकायचं. पण माझी इच्छा आहे की तुम्ही ती शिकावी आणि तुम्ही खूप छान ते दाखवू शकाल मला. प्लीज. आणि कोणाला विचारायचा प्रश्न? मला या संपूर्ण रामा माधवच्या टीमला एक क्वेश्चन विचारायचा आहे. बर. की या सिनेमामध्ये तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळेच्या सगळे कलाकार हे पुण्याचे घेतलेले आहेत. तर हा विदर्भावर अन्याय केला असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे तुमचे जे काही डायलॉग असेल ते आम्ही पटापटा बोलून दाखवू शकतो. म्हणजे प्रसाद ओक साहेबांनी सांगावं एखादा डायलॉग, मी पटकन बोलून दाखवू शकतो. तर असं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला का न्याय देत नाहीये? तर ह्याच्याबद्दल आम्ही का आवाज उठू नये? म्हणा तुम्ही डायलॉग म्हणा. डायलॉग हे पुणेरी भाषेत म्हणलं, आता विदर्भात म्हणा. तुम्ही एखादा डायलॉग मला सांगा, मी लगेच म्हणून दाखवतो पटकन. जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे हाथ पे लिखा मेरा बाप चोर है. ह्या आहे रामा माधव मध्ये. अबे जाय पहिले त्या माणसाचं साईन घेऊन ये ज्यानं मा बापाच्या हातावर लिहिलेलं आहे का मा बाप चोर आहे म्हणून. थँक्यू सर. पुढच्या वेळेस सिनेमा कराल तर कृपया आमच्याकडे लक्ष द्या. विदर्भावर अन्याय करू नका. थँक्यू. थँक्यू. ते विदर्भाहून आलेले जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि कोणाला विचारायचा प्रश्न? हा तुम्ही धोत्रे साहेब विचारा. मी चित्रपट पाहिलाय रामा माधव, मला खूप आवडला. वा. आणि मला त्यांचं अभिनंदन करायचं. चांगला चित्रपट बनवलाय. वा वा. मी परत एकदा बघायला जाणार वा आहे. वा वा. माझा प्रश्न असा आहे की कुणाकडे छोट्या पिनचा चार्जर असेल तर कृपया मला द्या. काय
संबंध? मी सिनेमा पाहिलाय, मला छोट्या पिनचा चार्जर द्या. काय संबंध? कशाला पाहिजे तुम्हाला? मला कळवायचंय चित्रपट बघा सगळ्यांनी. माझा मोबाईल ऑफ झालाय. बरं, कुणाकडे असेल तर त्यांना द्या. दुसरा कुणाला प्रश्न विचारायचा? या, तुमचं नाव सांगा सगळ्यांना. संतोष रांजणे. संतोष, तुम्ही कसली ऍक्टिंग करणार आहात? टाइमपास पिक्चर मधला जो डायलॉग. ते बोलणार आहात तुम्ही? हां. बरं, बोला बोला. हम गरीब हो तो क्या हुए, दिल से अमीर है. हम काले हो तो क्या हुए, हम तेरे 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 चाहने वाले. एक आईडी नहीं लाया, आई कार्ड नहीं लाया तो क्या हुआ? हवा से कभी पूछा है आईडी, कभी पानी से पूछा है कभी आईडी, कभी अपनी बाइको से पूछा है आईडी. हम पढ़ेंगे भी अपनी मर्जी से और जिएंगे भी अपनी मर्जी से. आने दे. दुसरा कुणाला प्रश्न विचारायचा? हा, प्लीज. मी काय तुमचा सिनेमा अजून पाहिला नाही सर. हा, मी सिनेमाचं पोस्टर पाहिलंय, पण बर बर. त्याच्यात पोस्टर मध्ये सगळे वेगवेगळ्या जागी बघताय. तर काय झालं त्या दिवशी फोटो काढताना तुमचं काय भांडण झालं होतं का? चित्रपटाची कीर्ती, ख्याती, चित्रपटाचं यश जगभर पोहोचावं 10 दिशांना म्हणून दिग्दर्शिकेने तशी सूचना दिली होती आम्हाला. एकाने इकडे बघा, एकाने इकडे बघा. वा वा सर, आता मी तुमचा चित्रपट नक्की बघेन सर. थँक्यू. आणि कोणाला विचारायचा प्रश्न? मला सोनालीताईंना विचारायचं आहे की तुम्ही आणि अमृता खानविलकर हे एकाच मंचावर का नाचत नाही? नाचलोय की. नाही, पण आता ऐकलंय मी की तुम्ही नाचत नाहीत एकत्र. बोलवा मग इकडे नाचूया की. मग त्यांनी बोलवलं तर तुम्ही जाणार का? मग का नाही जाणार? आमची जम इच्छा आहे की तुम्हाला दोघांना माझी एकत्र पण जाम बघायची. इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. वा वा, जोरदार टाळ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी झाल्या पाहिजेत. आणि खरं तर सगळ्यात जास्त टाळ्या झाल्या पाहिजेत रमा माधवच्या संपूर्ण टीमसाठी, ज्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला त्यांच्या बिझी शेड्यूल मधून.